विधिमंडळातल्या घडामोडींसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत। अमित, आज शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे त्यावर सरकार आज काय उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। त्यानंतर आणखी काही मुद्दे आहेत, विद्यापीठातील पेपर तपासणीचा घोळ असेल किंवा नेवळी विमानतळाचा मुद्दा असेल, आज विधिमंडळात खूप काय घडू शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जी घाटकोपरची दुर्घटना घडली होती, जवळपास 12पेक्षा जास्त लोकांचे या घटनेमध्ये बळी गेलेले आहेत, अनेक लोक जखमी झालेले आहेत। तर हा मुद्दा आजच्या अधिवेशनामध्ये नक्कीच चर्चेला येऊ शकतो। मग विधानसभा असेल, विधान परिषद असेल, या मुद्द्यावरून सरकारकडनं उत्तराची मागणी विरोधक नक्कीच करणार आहेत। आणि अर्थात या निमित्ताने सरकार काय उत्तर देते आणि खास करून अशा प्रकारे जेव्हा दुर्घटना घडतात त्या दुर्घटना झाल्यानंतर दोषारोप ठेवले जातात, मात्र त्यानंतर फार काही पुढे घडत नाही। खास करून मृत व्यक्ती असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांना जी आर्थिक मदत असेल, अशा गोष्टी असतात, त्याबद्दल काही फारसं पाऊल उचललेलं आपल्याला बघायला मिळत नाही। आणि खास करून या धोकादायक इमारतींचा प्रश्न अशा घटना घडल्यानंतर वारंवार जेव्हा पुढे होतो तेव्हा थोडा वेळच चर्चा होते, आरोप प्रत्यारोप होतात, मात्र पुढे काही होत नाही। हा नेहमीचा अनुभव आहे। तेव्हा आजच्या या अधिवेशनाच्या दिवशी घाटकोपरच्या दुर्घटनेच्या निमित्ताने काय चर्चा होते आणि नक्की सरकारकडनं खरोखर उत्तर मिळतं का? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।